नंदुरबार जिल्ह्यात पाहिजे तशा आरोग्याच्या सुविधा आजही पोचलेल्या नाही आहेत। त्यामुळं इथल्या आदिवासी मातांना मोठी कसरत करावी लागत असते। प्रसूतीसाठी महिलांना रुग्णालयापर्यंत पोचली जात नसल्यामुळं अनेक नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये घरीच प्रसूती जी आहे ती होत असल्याचा धक्कादायक प्रकार जो तो आता समोर येताना दिसून येत आहे। घरी प्रसूती करण्यासाठी बांबूची लाकडी असेल, बांबूच्या बाण असेल किंवा दाढी करण्याच्या ब्लेड असेल याचा वापर जो आहे तो केला जात असतो। तर महिलांना अधिक वेदना होऊ नये यासाठी महूची दारू जी आहे ती देखील दिली जात असते। असा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर येताना दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या सुविधा मिळाव्या यासाठी केंद्र सरकारकडनं नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। मात्र तरी देखील आरोग्याची सुविधा जर नंदुरबारसारख्या जिल्ह्यात मिळत नसतील तर राज्य शासनाकडनं विकासाच्या आणि गतिमान विकासाच्या गोष्टी करत असणार तर याला उपयोग तरी काय असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात आहे। माता मृत्यूसाठी आणि बाल संगोपनासाठी राज्य शासनाकडनं 5 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। मात्र या योजना खरंच प्रभावीपणे राबवल्या जात आहे का असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित केला करताना दिसून येत आहे। गेल्या 1.5 वर्षामध्ये 771 कोटी रुपये खर्च झाला असल्याचा देखील प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। याची माहिती समोर आलेली। मात्र असे इतके जर कोट्यवधी रुपये जर खर्च होत असतील तर इथल्या मातांना का आरोग्याच्या सुविधा मिळत नाही असाच काहीसा प्रश्न आता उपस्थित केला जाताना दिसून येत आहे। एकीकडे धडगावमध्ये रस्ते नसल्यामुळं गर्भवती मातांना आपला जीव गमवावा लागत असतो तर रस्त्यामध्येच प्रसूती करावी लागत असते। तर काही माता जे आहेत ते आता घरीच प्रसूती होत असल्याचं समोर जे आहे ते धक्कादायक प्रकार समोर येताना दिसून येत आहे। त्यामुळे आता मायबाप शासनाने गतिमान विकासाच्या गोष्टी करण्यापेक्षा नंदुरबारसारख्या आदिवासी दुर्गम भागात लक्ष देणं गरजेचे जे ते आता झालेलं आहे। जितेंद्र बैसाने TV9 मराठी नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।